आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोल विक्रांत. म्हटलं मित्राचं अभिनंदन करूया. कशाबद्दल अभिनंदन? हे बघ, तू जरी मला सांगितलं नाहीस ना तर न्यूज आणि मीडियाने अख्ख्या जगाला सांगितलंय बरं का. कळलं तुला? अरे ऑब्विसली. बरं ते सगळं सोड. तुझं आणि अनुष्काचं खूप खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच बाबा. पण फक्त अभिनंदन करून चालणार नाही, लग्नाला यायचंय. आणि एकटा नाही, गिरिजाला घेऊन यायचंय. दोघंही या. अरे येणार ना, का नाही येणार. फक्त तारीख आधी कळ. आहेच का तुझं वेळेचं गणित अजून? अरे गंमत केली रे मी. बरं ठीक आहे, सोडते. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, भेटू लवकरच. थँक्यू सो मच. भेटूया. बाय. खरंच खूप बरं वाटतंय हो आता. मलाही खूप बरं वाटतंय. बरं झालं तुम्ही आलात, बोललात. नाही त्याच्यामुळे ना आता खूप हलकं हलकं वाटतंय हो. वासंती, ते खोटं बोलताना खूप त्रास होत असेल नाही? हा, मला तर जमतच नव्हतं. कितीतरी वेळा असं वाटत होतं आता सगळं सांगून टाकते की काय मी. नाही पण बरं झालं तुम्ही मध्येच बोलला नाहीत. खरं महेशराव, तुम्हाला काय वाटतं, खरंच याचा उपयोग होईल काय? नाही, मला वाटत तर नाहीये. काय मीनाचं मत बदलणं खूप कठीण आहे. म्हणूनच मी या दोघांना म्हणत होतो लग्न करून मोकळे व्हा. पोरं आता मोठी झाली आहेत, योग्य तोच निर्णय घेतील ती. बरोबर आहे, पण मीनाच्या काळजाला पाझर फुटायला हवा ना. पोरांचा विश्वास आहे ना, मग आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपणच जर असं बोललो ना तर ते खचतील हो. म्हणणं बरोबर आहे. तुम्ही नका काळजी करू. बघा आता सगळं नीट होईल. येते आम्ही. सगळे म्हणतायत खरं, पण मीनाच्या मनात काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. तिला गिरिजा डोळ्यासमोर सुद्धा नको असते. ती अजूनही त्या दोघांना वेगळं करण्यासाठी काहीही करू शकते. नाही, असं होऊन चालणार नाही. विक्रांत आत्ता कुठे त्याच्या पायावर उभा राहतोय, त्यात मीनाने काही कुरापत करायला नको.